श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आपण आपल्या कार्यक्रमात ऐकूयात किडनी प्रत्यारोपण याविषयी डॉक्टर शहाजी जाधव, किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ, श्री गंगा हॉस्पिटल नांदेड यांच्याकडून किडनी प्रत्यारोपणाविषयीची माहिती. सर, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न असा करतो की किडनीचा जो आजार आहे या आजाराची लक्षणं काय काय असतात बरं? जे किडनी आजाराचे रुग्ण असतात त्यांना बरेचसे लक्षणं दिसून येतात. त्यामध्ये हातापायावर सुजन येणे, त्यानंतर डोळ्याला सुजन येणे, भूक कमी लागणे, ठीक आहे ना, लघवीला त्रास होणं, लघवीमध्ये रक्त येणे, त्यानंतर बीपी वाढणे, त्यानंतर शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी होणे, ठीक आहे ना. जेव्हा कोणताही व्यक्ती असेल ज्यांना शुगर असेल, ज्यांना बीपी जास्त असेल किंवा ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल, अशा रुग्णांनी किडनीची तपासणी करणं गरजेचे आहे, जेणेकरून किडनीच्या आजाराचे लवकर निदान होऊ शकेल आणि त्याला आपण टाइमली ट्रीट करू शकतो. पण आमच्याकडे जेव्हा बरेचसे रुग्ण येतात ते ऍडव्हान्स स्टेजला येतात, जेव्हा त्यांच्या किडन्या खूप जास्त निकामी झाले तेव्हा येतात. तेव्हा आम्हाला त्या रुग्णामध्ये डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय राहत नाही. म्हणजे जेव्हा शेवटची स्टेप येते तेव्हा तुमच्याकडे रुग्ण येतात. बरं सर, याचं काय कारण आहे की जास्त आजार झाल्यावर रुग्ण येण्याचं? मॅक्झिमम रुग्ण हे ग्रामीण भागातले आहेत. तर त्यांच्यामध्ये काय असतात की जेव्हा थोडीफार पायावर सुजन येते, जे थोडीफार त्यांना भूक मंदावते किंवा थोडाफार दम येतो, बरेचसे पेशंट हे एक छोट्याशा डॉक्टरकडे जातात. म्हणजे आजारापुरते गोळ्या तपासण्या न करता आजाराला कमी करण्यापुरते टेम्पररी गोळ्या घेतात आणि अंगावर आजार हा तसाच काढतात. त्या आजाराबद्दल त्यांना पूर्ण माहिती नसते आणि त्या अशामुळं तो आजार लवकर न डिटेक्ट झाल्यामुळं आजार शरीरामध्ये वाढत जातो आणि जेव्हा आजार खूप मोठ्या प्रमाणात येतात तेव्हा त्याला लक्षणं खूप जास्त प्रमाणात येतात. तेव्हा लक्षणं खूप मोठ्या प्रमाणात, दम खूप मोठ्या प्रमाणात लागत असेल, भूक एकदमच लागत नसेल, अशा कंडिशनला येतात. तेव्हा त्यावेळेस आम्हाला दिसतं की त्याची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे. जेव्हा आजाराची लक्षणं कमी प्रमाणात असतात त्यावेळेस जर तो आला तर आजाराचं लवकर निदान होऊ शकतं आणि आजार ठीक पण होऊ शकतात. बरं सर, एखादा किडनीचा रुग्ण आहे, या किडनीच्या रुग्णाच्या आजारामध्ये किडनी प्रत्यारोपण जे आहे, या किडनी प्रत्यारोपणाची गरज केव्हा भासते बरं आपल्या रुग्णाला? जेव्हा आमच्याकडे एकदा रुग्ण येतो आणि तेव्हा आम्हाला तपासण्यावर जेव्हा समजतं की त्याच्या दोन्ही किडन्या ह्या 100% निकामी झालेल्या आहेत, तर त्यावेळेस त्या रुग्णाला नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी एक तर त्याच्या शरीरातले जे विषारी पदार्थ आहेत ते शरीरातून निघणं गरजेचे आहेत. त्याच्या किडन्या निकामी झाल्यामुळे ते त्यांच्या शरीरातून निघत नाहीत आणि ते शरीरात मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे त्यांना भूक लागत नाहीये किंवा जे आजाराचे सिम्पटम्स आहेत ते मोठ्या प्रमाणात राहतात. अशा वेळेस त्या शरीरातून ते विषारी पदार्थ काढण्यासाठी आपल्याला एक तर त्यांना रक्ताचं डायलिसिस करावं लागतं किंवा नवीन किडनी बसवावं लागते, जेणेकरून त्याच्या शरीरातले जे विषारी पदार्थ आहे त्या किडनी थ्रू निघतील आणि त्या प्रक्रियेला आपण किडनी प्रत्यारोपण असं म्हणतो. छान. बरं सर, हे जे किडनी प्रत्यारोपण आहे, हे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया कशी असते याबद्दल सांगा की आमच्या श्रोत्यांना. जेव्हा एखाद्या किडनी रुग्णाच्या दोन्ही किडन्या खराब असतात आणि तो पेशंट एखाद्या वेळेस डायलिसिसवर असतो, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला डायलिसिसमुळे बरेचसे त्रास होऊ शकतात आणि डायलिसिसवर त्यांचं आयुष्य खूप लांबवर राहत नाही. डायलिसिसचे रुग्ण हे जवळपास 3-4 वर्षानंतर बऱ्याच वेळेस ते मृत्युमुखी पण होतात. पण त्यांना नॉर्मल आयुष्य अशा रुग्णांना पाहिजेत असेल तर किडनी प्रत्यारोपण हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याची प्रक्रिया कशी असते? जेव्हा एखादा किडनीचा डायलिसिसचा रुग्ण आहे, त्यांच्या किडनी प्रत्यारोपण त्यांना करायची गरज आहे, तेव्हा त्यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण होते तेथील एखाद्या किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुम्ही त्या हॉस्पिटलला गेलं ते तुम्हाला किडनी प्रत्यारोपणाची यथाभूत माहिती तुम्हाला ते देऊ शकतील. तर त्यामुळे ज्यांना पण किडनी प्रत्यारोपण करायचं आहे तर त्यांनी किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञाची भेट घ्या, त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घ्या. बरं सर, किडनी प्रत्यारोपण करायचं म्हटलं की किडनी दान करणारा दाता, तर हे किडनी दान जे आहे ते कोण करू शकतो बरं? बेसिकली आता किडनी प्रत्यारोपण हे 2 प्रकारचे असतात. बेसिकली काय असतं की किडनी कुणाकडून भेटू शकते किडनी रुग्णाला. एक तर कसं असतं की एखादा मृत व्यक्ती असेल, आपण बरेच न्यूजपेपरमध्ये आहोत यांनी अवयदान केलेलं आहे. एखादा ज्याला ब्रेन डेड व्यक्ती असेल तो
अवयवदान करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, कॅडाव्हरिक ऑर्गन डोनेशन, म्हणजे मृत व्यक्तीने केलेले ऑर्गन डोनेशन. ठीक आहे ना. एखादा ब्रेन डेड व्यक्ती पण ऑर्गन डोनेट करू शकतो, पण बऱ्याच वेळेस कॅडाव्हरिक ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया ही आपल्या इकडे खूप कमी आहे. तर बऱ्याच वेळेस फॅमिलीमधले जे व्यक्ती आहे, ज्यांचे क्लोज रिलेटिव्ह आहेत, ते ऑर्गन डोनेशन करू शकतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, नवरा, बायको, सासू, सासरे, हे सर्व व्यक्ती अवयवदान करू शकतात. अवयवदान करण्याच्या पहिले आम्ही जे अवयवदान करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या शरीराच्या पूर्ण तपासण्या करतो. त्यांच्यामध्ये किडनी दिल्यानंतर त्यांच्या जीविताला काही धोका आहे का ते पहिले म्हणजे चेक करतो. आणि जेव्हा आम्हाला खात्री वाटतं की त्यांनी एक किडनी दिल्यावर त्यांचं एका किडनीवर आयुष्य, आता किडनी देण्याच्या पहिले जसं आयुष्य आहे तसं किडनी दिल्यानंतरही आयुष्य राहू शकतं, तेव्हाच आपण त्यांची किडनी काढून किडनीच्या रुग्णाला बसवतो. आणि जेव्हा आम्हाला वाटतं की किडनी दात्यामध्ये समोर चालून किडनी दिल्यावर त्यांना किडनीचे प्रॉब्लेम उद्भवण्याचे, त्यांच्या आयुष्याला धोका राहू शकतो, आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही किडनी देण्यायोग्य नाहीये, तुम्ही किडनी देऊ नका, तुम्ही कोणीतरी दुसरा किडनी दाता शोधा. बरं सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. तसं तुम्ही म्हणालात तर किडनी वेगवेगळ्या प्रकारे प्रत्यारोपण करण्यात येत असतं. तर सर, हे किडनी प्रत्यारोपणाचे प्रकार कोणते कोणते आहेत बरं नेमके? बेसिकली किडनी प्रत्यारोपण काय असतं की रक्तगट सेम आहे की वेगळा आहे, त्याच्यानुसार किडनी प्रत्यारोपण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक असतं की किडनी दाता व किडनी रुग्ण यांचा जर ब्लड ग्रुप सेम असेल तर त्याला आपण रक्तगट सेम किडनी प्रत्यारोपण असं म्हणतो. ठीक आहे ना. जर किडनी दाता आणि किडनी रुग्णाचा रक्तगट जर वेगळा असेल तर त्याला आपण विभिन्न रक्तगट किडनी प्रत्यारोपण असं म्हणतो. जे विभिन्न रक्तगट किडनी प्रत्यारोपण आहे तर त्याच्यामध्ये काय असतं, जे किडनी दात्याचा जो ब्लड ग्रुप आहे त्याच्या विरुद्ध किडनी रुग्णामध्ये पेशी असतात, तर त्या पेशीचं प्रमाण कमी करूनच आपल्याला किडनी प्रत्यारोपण करावं लागते. किडनी प्रत्यारोपण सेम रक्तगट आणि डिफरंट या दोन्ही प्रत्यारोपणामध्ये ट्रीटमेंट प्रक्रिया ही टोटली वेगळी असते. तर त्यामुळं मोस्टली किडनी प्रत्यारोपण हे रक्तगट सेम आहे की रक्तगट वेगळं आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल चेंज होतात. म्हणजे सर, रक्तगट सेम असणं गरजेचं आहे? नाही, असं नाहीये. रक्तगट सेम असेल तरी ट्रान्सप्लांट होतं, रक्तगट विभिन्न असलं तरी किडनी प्रत्यारोपण होतं. पण रक्तगट सेम असणाऱ्यामध्ये ट्रान्सप्लांटला खूप जास्त प्रक्रिया करावं लागत नाही. पण रक्तगट जर विभिन्न असेल तर रक्तगट मॅच करण्याची प्रक्रिया किडनी रुग्णामध्ये पहिली करावं लागतं आणि ते रक्तगट मॅच झाल्यानंतरच किडनी प्रत्यारोपण होऊ शकतं. छान. बरं सर, अजून एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माणसाच्या शरीरामध्ये 2 किडनी असतात. एक समजा निकामी झाली तर एका किडनीवर माणूस जगू शकतो. पण सर, प्रत्यारोपण करायचं म्हटल्यावर दोन्ही किडन्या निकामी होतात असं असतं का? जर एखाद्या व्यक्तीची एकच किडनी जर निकामी असेल आणि दुसरी किडनी जर चांगली असेल तर त्या किडनी रुग्णांना किडनीचा काहीही त्रास नसतो. एका किडनीवर एक माणूस आयुष्यभर नॉर्मल आयुष्य जगू शकतो. बऱ्याचशा वेळेस आमच्याकडे असे रुग्ण येतात की ते वयाच्या 50व्या वर्षी सोनोग्राफी करतात पोट दुखलं म्हणून, तेव्हा त्यांना कळतं की त्यांना एकच किडनी आहे. ऍक्च्युली ती किडनी जन्मतः एकच असते आणि ते 50 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य नॉर्मलच असतं. फक्त तपासणी कोणत्या तरी दुसऱ्या कारणामुळे केल्यामुळे कळतं की त्यांना एकच किडनी आहे. याचा अर्थ काय की एका किडनीवर नॉर्मल माणूस नॉर्मल आयुष्य जगू शकतो. सर, तुम्ही एक डॉक्टर आहात, मग असे किती रुग्ण आहेत की ज्यांच्याकडे एकच किडनी असू शकते बरं, असं काही आहे का? ते तर आपण सांगू शकत नाही. ठीक आहे ना. आता ते व्हेरिएबल आहेत. नैसर्गिकरित्या जर विचार केला तर जनरली सामान्यपणे 2 किडनी असतात आणि असे खूप कमी उदाहरणं असतात ज्यांच्याकडे 1 किडनी असते. खूप छान. बरं सर, आपण किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ आहात. हे किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर हे किडनी प्रत्यारोपण जे आहे हे किती प्रमाणामध्ये यशस्वी होतं बरं? नॉर्मली जेव्हा एखाद्या पेशंटचे किडन्या दोन्ही निकामी होतात तर त्या पेशंटला 2च पर्याय असतात. एक तर त्याला कंटिन्युअस डायलिसिस करून आयुष्य चांगलं ठेवणं किंवा किडनी प्रत्यारोपण करणं. जे डायलिसिसचे जे रुग्ण असतात ते जे पेशंट कंटिन्यू डायलिसिस करतात 100 जवळपास 70 ते 80% रुग्ण हे 5 वर्षामध्ये दगावतात. 100 फक्त 10 ते 20% रुग्ण हे 5 वर्षाच्या वर जिवंत राहतात. ते जर आपण किडनी प्रत्यारोपण केलं
जवळपास 100तून 95 ते 96% रुग्ण हे 5 वर्षाच्या वर आयुष्य जगू शकतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात, जे आपण सामान्य माणूस जगतो तो सगळे काम करू शकतात, सगळं करू शकतो. आणि 10 वर्षाच्या वर, 20 वर्षाच्या वर 60, 70, 80% वर रुग्ण हे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. तर त्यामुळं किडनी प्रत्यारोपणाचे सक्सेस रेट हे खूप चांगले आहेत. आजकाल जगामध्ये जे नवीन नवीन संशोधन चालू झालेले आहेत, त्यामुळे जे किडनी प्रत्यारोपणाच्या जे गोळ्या औषधं आहेत ह्या खूप ऍडव्हान्स आलेल्या आहेत. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण यशस्वी ही खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे प्रमाण चांगलं आहे म्हणायला हरकत नाही. किडनी प्रत्यारोपणात यशस्वी जवळपास किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर 99% किडनी प्रत्यारोपण हे यशस्वी होतात. खूप छान सर. सर, किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर जे रुग्ण आहे या रुग्णांनी काय काळजी घ्यावी बरं? काय असतं की एखाद्या व्यक्तीचं जेव्हा किडनी प्रत्यारोपण होतं तर ते किडनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यासाठी आपण त्यांना विशिष्ट प्रकारच्या गोळ्या औषधं चालू करतो. त्यामुळं किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाची इम्युनिटी ही नॉर्मल माणसापेक्षा 20 ते 30% कमी होते. तर त्यामुळं आम्ही त्यांना सांगत असतो की किडनी प्रत्यारोपणानंतर तुम्ही जिथं पण कुठं बाहेर जात असाल किंवा जिथं गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही मास्क घाला. बाहेर कुठेही जात असाल तर सोबत पाण्याची बॉटल असेल, जेवणाचा डब्बा असेल सोबत घेऊन जा. बाहेरचं कुठलं पाणी पिणं किंवा बाहेरच्या हॉटेलमधलं जेवणं हे तुम्ही करू नका. त्यानंतर तुम्हाला जे किडनी प्रत्यारोपणाच्या गोळ्या आहेत ते डॉक्टरच्या सल्ल्यानं व्यवस्थित घेत राहा. ठीक आहे ना. आणि तुम्हाला छोटे मोठे काही लक्षणं असतील, ताप येणे, लघवीला त्रास होणे, असं काही आलं तर लगेच डॉक्टरच्या संपर्कात या, जेणेकरून प्रत्येक गोष्टीचं आजाराचं निदान लवकर झालं पाहिजे आणि ते लवकर ट्रीटमेंट झालं पाहिजे. जर तुम्ही याची काळजी घेतला तर किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाचं आयुष्य नॉर्मल माणसासारखं असतं. छान. सर, आता हे झालं प्रत्यारोपण केल्यानंतर रुग्णानं काय काळजी घ्यावी. सर, आता किडनी प्रत्यारोपणामध्ये किडनी दाता जो आहे हाही घटक खूप महत्वाचा आहे. तर सर, या किडनी दात्यांनी काय काय काळजी घ्यावी बरं? बेसिकली काय आहे की जो किडनी दाता असतो त्यांना आम्ही सांगतो की जोपर्यंत जे ऑपरेशनचे टाके आहेत 14 दिवस, ते जोपर्यंत ऑपरेशनचे टाके निघत नाहीत तोपर्यंत त्यांनी कोणतंही जड काम करायला नाही पाहिजेत. ठीक आहे ना. एकदा 14 दिवसाचे टाके निघालेत की आम्ही त्यांना सांगतो की मिनिमम 1.5 महिना म्हणजे 6 हप्ते तुम्ही कोणी अवजड काम करू नका. जी जखम आहे ती व्यवस्थित भरू द्या. आणि एकदा 6 हप्ते झाले तर ते नॉर्मल व्यक्तीसारखं सर्व काही काम करू शकतात. त्यांना अशी विशिष्ट काळजी घेण्याची गरज नाही. फक्त त्यांना आम्ही एकच सल्ला देतो की वर्षातून एक वेळेस तुम्ही चेकअपला या आणि तुम्हाला कधी पण ताप येत असेल, पोट दुखत असेल किंवा काही आजार झाला तर तुम्ही अंगावर काढू नका. तो डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्या आजाराचं लवकर निदान करून त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून जी एक किडनी आहे ती आयुष्यभर चांगली राहिली पाहिजे आणि तुमचं आयुष्य पण नॉर्मल माणसासारखं चांगलं राहायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. बरं सर, किडनी दानाबद्दल लोकांमध्ये गैरसमज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात. तर याबद्दल आपण काय सांगाल? आजकाल बऱ्याचशा रुग्णामध्ये किडनी दानाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. त्याच्यामधला सगळ्यात एक महत्वाचा गरज की किडनी दान केल्यानंतर त्या पेशंटला काही प्रमाणात गोळ्या हे आयुष्यभर खावा लागतात किडनी त्याचं शरीर चांगलं ठेवण्यासाठी. दुसरा गैरसमज असा असतो म्हणजे किडनी दान केल्यानंतर ते नॉर्मल माणसासारखं सगळं घरचं काम करू शकत नाही, म्हणजे स्वयंपाक करू शकत नाहीत, ते अपंग होतात, नॉर्मल माणसासारखं कोणतं जड काम करू शकत नाही. तिसरा आहे की किडनी दान केल्यानंतर त्यांचं जे आयुष्य आहे नॉर्मल माणसापेक्षा खूप कमी होतं. ठीक आहे ना. आणि किडनी दान केल्यानंतर त्यांची कार्य करण्याची क्षमता कमी होते, त्यांची इम्युनिटी कमी होते आणि ते नॉर्मल व्यक्तीसारखं काम करू शकत नाही. हे मोस्टली लोकांमध्ये गैरसमज आहे. पण मला सांगण्यास आनंद होतो की आम्ही जेव्हा एखाद्या किडनी दात्याची किडनी घेतो तेव्हा सगळं तपासण्या करून घेतो आणि तेव्हा आम्हाला शाश्वती असते की किडनी दान केल्यानंतरही किडनी दाता हा नॉर्मल एक 4 ते 6 हप्त्यानंतर नॉर्मल माणसासारखं काम करू शकतो, अवजड घरचे सगळे कामं, आणि त्याचं आयुष्य आता जसं आहे तसंच आयुष्यभर राहील. त्याच्या आयुष्यातला एक दिवस पण कमी होणार नाही. तेव्हाच आपण त्याची किडनी घेतो. तर त्यामुळं किडनी दान केल्यानंतर नॉर्मल माणसासारखे ते सगळे कामं करू शकतात, त्यांचं आयुष्य नॉर्मल राहतात आणि किडनी दिल्यानंतर त्यांना
गोळ्या पण हार्डली 7 ते 8 दिवस घ्यावं लागतात. त्यानंतर त्यांना कोणतीही गोळी घेण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्याबद्दल एक सायंटिफिक स्टडी पण झालेले आहेत की बुवा एखाद्या रुग्णाने किडनी दिली, एका व्यक्तीने किडनी दिली आणि जो नॉर्मल मनुष्य आहे ज्यांनी किडनी नाही दिली, त्यांचं एक 50-50 वर्षाच्या 30-30 वर्षाच्या स्टडी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की किडनी दाता जो आहे आणि ज्याच्यामध्ये दोन्ही किडनी आहेत यांचा आयुष्यामध्ये काहीही डिफरन्स नाहीये. जे व्यक्ती किडनी दान केलेली व्यक्ती हे नॉर्मल किडनी न दान केलेल्या व्यक्तीसारखी ज्याच्यामध्ये दोन्ही किडनी आहेत त्याच्यासारखी कार्यक्षमता असते. छान. एकंदरीत किडनी दान कोणीही करू शकतो असं म्हणायला हरकत नाही सर. खूप छान सर. सर, आपण आलात आणि किडनी प्रत्यारोपणाबद्दल खूपच चांगली अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.